संभाजीनगरमधील मराठा समाजाच्या बैठकीमध्ये राडा। काही लोक खैरेंकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप झाल्याने हाणामारी। काँग्रेस पक्षाला आयकर विभागाची 1700 कोटींची नोटीस। खातं गोठवण्याच्या कारवाईनंतर पुन्हा नोटीस पाठवली। महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद 3 एप्रिलला होणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य नेते उपस्थित राहणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माढा आणि साताऱ्याचे उमेदवार 1 ते 2 दिवसांमध्ये जाहीर होणार। श्रीनिवास पाटलांची तब्येतीच्या कारणाने माघार। प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट देणाऱ्या मोदी सरकारने डॉक्टर मनमोहन सिंग यांची माफी मागावी। संजय राऊत यांची टीका। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं ही आमची आजही इच्छा। आंबेडकरांच्या टीकेला उत्तर देताना राऊतांची सौम्य भूमिका। वसंत मोरे यांनी घेतली प्रकाश आंबेडकर यांची भेट। पुणे लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता। निलेश लंके आज राजीनामा देणार। दुपारी 4 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता। हर्षवर्धन पाटील आज दुपारी 200 कार्यकर्त्यांसह देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार। पाटलांचे कार्यकर्ते आजही पवारांच्या विरोधात अजूनही आक्रमक। उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी घेतली फडणवीसांची भेट। रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणेंची उमेदवारी जवळपास फायनल झाल्याने सामंत यांचा पत्ता कट झाल्यात जमा। ब्रह्मदेव आला तरी माघार घेणार नाही। नवनीत राणांसंदर्भात बच्चू कडू यांची आक्रमक भूमिका। ठाकरे गटाचे दिनेश बुब यांचा आज प्रहारमध्ये प्रवेश होण्याची शक्यता। अभिनेत्री कंगना रनौतचा प्रचार जोरात सुरू। हिमाचल प्रदेशच्या मंडीमधून कंगनाला भाजपकडून उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांच्यामध्ये तंत्रज्ञान विषयावरती संवाद। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लोकांमधला संवाद कमी होणं धोक्याचं मोदींचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।